निवडणुकीसाठी अवघे काही तास शिल्लक असताना आज अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी या निवडणुकीतून माघार घेतली आहे. या संदर्भात बातचीत करण्यासाठी आपल्यासोबत अनिल चौधरी आहे. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात. भाऊ, काय सांगणार? आपण आपला प्रचार सुरू केला होता, चांगला पाठिंबा देखील मिळत होता आणि ऐनवेळीच या ठिकाणी माघार घेत आहात. काय असं कारण आहे की आपल्याला माघार घ्यावी लागली? काल मला संध्याकाळी आदरणीय उपमुख्यमंत्री साहेब शिंदे साहेबांचा फोन आला की अनिल, तू फॉर्म भरलेला आहे का? म्हटलं हो साहेब, मी फॉर्म भरलेला आहे. तुला फॉर्म काढावा लागतो, काढून घे फॉर्म, म्हणजे तू थांबून जा. त्यांनी मला सांगितलं. मी त्यांना सांगितलं की साहेब, मी प्रचार खूप जोमाने केलेला आहे. अरे बाबा, तुझ्यामुळे महाराष्ट्रात वेगळा संदेश जाईल युती धर्मामध्ये, तर तू थांब. म्हटलं साहेब, तुमचा आशीर्वाद मला असेल ना? साहेबांनी सांगितलं, मी तुला आशीर्वाद आहे, तू मुंबईला 21 नंतर ये. आणि मी बच्चू भाऊंशी सुद्धा बोलतो. साहेब बच्चू भाऊंशी बोलले. बच्चू भाऊंचा सुद्धा मला फोन आला की अनिल भाऊ, थांबावं लागतं, कारण युती धर्म पाळावा लागतो, महाराष्ट्रात चुकीचा संदेश जाईल. मी किशोरप्पा यांना सांगतो आणि तुमची भेट घ्यायला लावतो. किशोरप्पा आले. किशोरप्पाही माझे जिवलग मित्र आहे. आणि कॉमन नंदू महाजन, किशोरप्पा, आम्ही सर्व एक मित्रच आहे. म्हणून असं सर्वांची चर्चा झाली की बाबा थांबायचं. मी थांबलो म्हणजे नंदू महाजनचा मार्ग मोकळा झाला. मागच्या काळामध्ये मंत्री गिरीश महाजन म्हटले होते की अनिल चौधरी आमच्या संपर्कात आहे. एक ट्विस्ट त्यांनी निर्माण केला होता. त्यांची या ठिकाणी ते समजूत काढण्यात यशस्वी ठरले नाही. मात्र आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली समजूत काढण्यात यशस्वी ठरले आहे. काय सांग? उपमुख्यमंत्री साहेब जे आहेत, त्यांचा शब्द म्हणजे असा असतो की महाराष्ट्रामध्ये तुम्ही बघतायत की उपमुख्यमंत्री साहेबांवरती इतका विश्वास आहे लोकांचा. त्यांनी जर एक वेळेस सांगितलं की काळजी करू नको, तुला आशीर्वाद आहे, तर ते त्यांचे शब्द पाळतात आणि मोठ्या प्रमाणात मोठं करतात आणि आशीर्वाद देतात. अं, काय नेमकं आश्वासन त्यांनी आपल्याला दिलेलं आहे? त्यांचं आश्वासनचं मी चर्चा नाही केली. मी काही त्यांची जशी डिमांड वगैरे करू शकत नाही, एवढा मोठा मी नाहीये. पण साहेबांचा आशीर्वादच माझ्यासाठी फ्युचर प्लॅनिंगचा. या ठिकाणी पत्रकार परिषदेमध्ये बोलताना तुम्ही खंत व्यक्त केलेली आहे. एकीकडे विचार केला तर मंत्री गिरीश महाजनांनी या ठिकाणी आशीर्वाद आपल्याला दिले नाही. आपले सर्व मित्र या ठिकाणी आमदार झाले आहे. आमदार किशोर पाटील असतील, आमदार चंद्रकांत पाटील असतील, आमदार चंद्रकांत सोनवणे असतील. मात्र या ठिकाणी आज कुठेतरी निवडणुकीमध्ये चांगला या ठिकाणी आपल्याला प्रतिसाद मिळत होता आणि माघार घेतली. सर्व माझे मित्र आहेत. राजू मामा असतील, चंद्रकांत पाटील असतील, चंदू सोनवणे साहेब असतील, किशोर आप्पा असतील, सर्व जिवलग मित्र आहेत माझे. पण एखाद्या वेळेस तुम्ही नशिबात असतं तेव्हाच होतं, आणि आता माझ्या अजूनही नशिबात नसेल. केव्हा नाही केव्हा होईल. गिरीश भाऊची जबाबदारी होती. गिरीश भाऊंबरोबर माझे 9 वर्ष गेले. गिरीश भाऊने आशीर्वाद देऊन मला आमदार बनवायला पाहिजे होतं, पण त्यांना माझ्यामध्ये योग्यता वाटली नसेल, म्हणून त्यांनी मला आमदार केलं नाही. पण नक्कीच मला विश्वास आहे की शिंदे साहेब मला आशीर्वाद देतील पुढच्या भविष्यात. आगामी काळामध्ये तुम्ही शिवसेनेमध्ये प्रवेश करणार आहे. एकनाथ शिंदे साहेब तुमचं नशीब चमकवणार का? नशीब तर नशिबाचाच भाग असतो, आणि शिंदे साहेबांनी भरपूर लोकांचं नशीब चमकवलं आहे. मला विश्वास आहे की येणाऱ्या काळामध्ये पूर्ण जळगाव जिल्हा जय महाराष्ट्र असेल. अनिल चौधरी यांची माघार म्हणजे नंदकिशोर महाजन यांचा विजय का? विजय नंदकुमार महाजन यांचा. नक्कीच या ठिकाणी अनिल चौधरी यांनी आज निवडणुकीमधून माघार घेतली आहे व नंदकिशोर महाजन यांचा विजय या ठिकाणी निश्चित होईल असं या ठिकाणी अपक्ष उमेदवार अनिल चौधरी यांनी म्हटलेलं आहे. आगामी काळात आपण शिवसेनेमध्ये देखील प्रवेश करणार असल्याचं त्यांनी या ठिकाणी बोलून दाखवलं आहे. जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव.